तू टाकेल कोण म्हणून मी बहुजन समाजाला सांगतोय, सोळंके सर इथं आहेत, प्रवीण दादा इथं नाहीत, परंतु त्यांचे अनेक कार्यकर्ते आहेत, कोकाटे सर इथं आहेत, मेश्राम साहेब इथं आहेत. मी आपल्याला आवाहन करतोय, उद्याच्या 2024च्या विधानसभेमध्ये आपल्या मनातले मतभेद विसरून जर या देवेंद्र फडणवीसला धडा शिकवायचा असेल, सगळ्यांनी एकत्र या आणि त्यांना भिका मागण्या देवेंद्र फडणवीसला जेलमध्ये टाकता येतं, टाकण्याचं सर्वांनी मिळून काम करूया. साथी आपण बघितलं असेल, या नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा मालवण राजकोट मध्ये आणणारा कोण आहे? हाच आहे. कारण महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ज्यांना घाणेरडं राजकारण केलं, त्या महाराष्ट्रातल्या नारदाचं नाव आहे, कळलं? या नारदाचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. म्हणून मला तुम्हाला सांगायचंय, मला जरांगे पाटलांना पण सांगायचंय तुमच्या माध्यमातून, एकटे लढला तर तुमची बी माती होणार आहे, आमची बी माती होणार आहे. तुम्ही लाखोचे मोर्चे काढाल, तुम्ही लाखोचे कार्यक्रम घ्याल, पण ईव्हीएमच्या माध्यमातून सोळंके सर तुमचा प्रभाव ते शून्य करतील आणि पुन्हा महाराष्ट्राला सांगतील इथे दरांगे फॅक्टर चालत नाही, फक्त ब्राह्मण फॅक्टर चालतो असं सांगतील. म्हणून मी पहिल्यांदा दावा करतोय आणि पुन्हा आपल्याला आवाहन करतोय, विनंती करतोय, आपल्या मनातला किंतु परंतु दूर करा. मी मोठा तू मोठा बाजूला ठेवा आणि या महाराष्ट्राला 3.5% ब्राह्मणांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी सर्व बहुजन बांधवांनी एकत्र आलं पाहिजे, ही कळकळीची विनंती करतो. तर मी कॉलेजमध्ये असताना एक कविता लिहिली होती, तेवढं सांगतो थांबतो. मी मास्टर इन जर्नलिझम आहे आणि मी त्या कविता तेवढी सांगतो थांबतो. कवितेचं नाव आहे सगळेच झालेत शंड इथे बंड करील कोण आणि माजलेल्या 3.5% वाल्यांना थंड करील कोण. कवितेचं नाव आहे अरे सगळेच झालेत शंड इथे बंड करील कोण, सगळेच झालेत शंड इथे बंड करील कोण, माजलेल्या या 3.5% वाल्यांना थंड करील कोण. वारे तुमची सहनशक्ती, वारे तुमची सहनशक्ती, तुम्ही इथे चूप आहे, वेळोवेळी केला शिवरायांचा अपमान तरी तुम्ही चूप आहे, या चूप बसण्या थंड करील कोण, सगळेच झाले थंड इथे बंड करील कोण, माजलेल्या या 3.5% वाल्यांना थंड करील कोण. अरे शंड नसाल तर बंड करा, शंड नसाल तर बंड करा, या हिजड्यांना थंड करा. फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे तुकडे तुकडे केले त्याने, त्या तुकड्यांना पुन्हा खंड करा. असे केल्यास तुम्हाला शंड म्हणील कोण, सगळे झाले शंड इथे बंड करील कोण, माजलेल्या या 3.5% वाल्यांना थंड करील कोण. सांगतो थांबतो. देशावरती भेट घडून आली, कशी भेट घडून आली, दुसऱ्याच दिवशी Z+ सिक्युरिटी घ्यावी लागली, Z+ सिक्युरिटी घ्यावी लागली. वामन मेश्राम साधी व्यक्ती नाही, RSSच्या हेडक्वार्टर वरती मोर्चा काढलेल्या व्यक्तीचं नाव आहे वामन मेश्राम साहेब. RSला मोहन भागवतला माहित आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला दादा सांगतोय, हे बीजेपी वाले आपल्याला आरक्षण देणार नाहीत, आपल्या महापुरुषाचा अपमान हे वारंवार करत राहतील. यांची सत्ता असल्यामुळं यांचा जर माज जिरवायचा असेल, तसा माज मेश्राम साहेबांनी 6 ऑक्टोबर 2022ला RSSच्या हेडक्वार्टर वरती मोर्चा काढून जिरवला होता, तसाच संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी, भारत मुक्ती मोर्चाच्या लोकांनी आणि जरांगे पाटलांच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दर हातात हात घालून एकदाच अगदी नागपूरच्या RSSच्या हेडक्वार्टर वरती पुन्हा एकदा अगदी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून जर आपण मोर्चा काढला तर आपले सगळेच प्रश्न मिटल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचा आभार मानतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, जय मूलनिवासी, जय संविधान. धन्यवाद श्रीकांत दादा. एक सूचना